मागच्या व्हिडिओमध्ये आपण नंदी महाराजांचं दर्शन घेतलं होतं। आता तिथून आपला पुढचा प्रवास चालू करूया। या ठिकाणाहून मंदिराच्या वरती जाण्यासाठी आपल्याला लोखंडाचे एक पोल उभा केलेले तुम्हाला दिसतील। मंदिराच्या वरती जाण्यासाठी पूर्ण पायरी मार्गावरती असे लोखंडाचे पोल उभा करण्यात आलेले आहे, जेणेकरून आपला तोल खाली जाऊ नये। पायरी मार्ग थोडं चालून आल्यानंतर आपल्या पाठीमागे आपल्याला एक विहीर आहे, ती तुम्हाला दाखवतात मी ती कशी आहे। तर ह्या विहिरीबद्दल सांगायचं झालं तर ही विहीर पूर्णपणे जांभा खडकामध्ये कोरलेली आहे। आता सध्या या विहिरीमध्ये काहीही पाणी नाही आहे। अशाच प्रकारची विहीर आपण सामानगडावरती देखील बघितली होती। तेथे तर एकदम पूर्णपणे गारवा वाटत होता। तुम्ही सह्याद्रीची फ्रीज जरी म्हटला तर त्याला वागो ठरणार नाही, असे थंड वाटत होते। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय कार्डवरती देतो। जसं जसं वरती जात होतो तसं तसं महादेवाच्या भेटीची ओढ आणखीनच लागली होती। आमच्या चारी बाजूला पूर्णपणे धुकं पसरलं होतं। असं वाटत होतं जणू पांढरी शुभ्र धुक्याची चादर अंतरली असावी जणू। मंदिराच्या वरती आल्यानंतर समोरचा जो नजारा होता तो अप्रतिम असा होता। आमच्या चारही बाजूला पांढरे शुभ्र पूर्णपणे धुकं होतं आणि त्यातल्या त्यात पांढरे शुभ्र सातेरी महादेवाचं मंदिर। आता आपण पाठीमे जाऊन बघूया पाठीमेचा नजारा कसा दिसत असेल। या ठिकाणी आल्यानंतर वरती सोसाट्याचा खूप मोठा वारा चालू होता, त्यामुळे बोललेलं काहीच रेकॉर्डिंग झालं नाही, नुसता वाऱ्याचा आवाज येत होता। पाठीमेच्या बाजूने आपण जर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं तर आपल्याला असं वाटतं एक बसलेला जणू नंदीच आहे। या मंदिराचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मंदिरामध्ये एकूण गणपतीची मूर्ती आहे, पार्वती मातेची मूर्ती आहे व महादेवाचं मंदिर देखील आहे। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका वेळेला तुम्हाला एकाचं दर्शन होतं। जर एका साईडनं बघितला तर तुम्हाला फक्त पार्वती मातेचं दर्शन होतं, दुसऱ्या साईडनं बघितला तर तुम्हाला गणपतीचं दर्शन होतं व समोरच्या बाजूनं बघितला तर तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं। अशी या मंदिराची रचना केलेली आहे आणि हे मंदिर पूर्णपणे जांभा खडकामध्ये पांडवकालीन मंदिर आहे। सातेरी महादेवाच्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं। या ठिकाणी महाशिवरात्रीला एक मोठी जत्रा भरवली जाते। इथं जर बघितलं, इथं आत गेल्यानंतर आपल्याला पार्वती मातेचं दर्शन होते। आपण आता आत जाऊया। सातेरीचं महादेवाचं मंदिर जे आहे एकाच रूपामध्ये आपल्याला 3 महादेवांचं पण आपलं दर्शन होते, पार्वती मातेचं पण दर्शन होते आणि गणपतीचं पण दर्शन होते। जर ह्या साईडनं जर तुम्ही बघितला तर ह्या साईडनं आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ह्या साईडला पार्वती मातेचं दर्शन होते। त्यानंतर आपल्याला समोरनं जर बघितला हे गणपतीचं आपलं दर्शन होते। या साईडनं बघितला फक्त इथं आपल्याला गणपतीचं दर्शन होतंय। त्या साईडनं जर तुम्हाला मी तिकडनं दाखवलं, या साईडला इथं पार्वती मातेचं इथं दर्शन होते।